विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी इन सेम, एंड सेम, ओरल आणि प्रॅक्टिकल याच्या ज्या टेंटेटिव्ह डेट्स आलेल्या आहेत त्या सांगणार आहे। सो बघूया आपण तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला हा मेसेज फिरताना दिसत असेल, तुमच्या टीचर्सने एव्हाना तुम्हाला शेअर केला असेल। सो याच्यात दिलेलं आहे की आपल्या या सेमिस्टरमध्ये इन सेमच्या डेट आहेत 13 मार्च ते 20 मार्च, ओरल प्रॅक्टिकलच्या डेट आहे 2 मे ते 13 मे आणि थेरी एंड सेमची जी एक्झाम आहे 70 मार्काची तिची डेट दिली आहे 20 मे ते 15 जून। मित्रांनो, 2 दिवस साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी मी तुम्हाला हाच एक व्हिडिओ दिला होता, तुम्ही आपल्या YouTube चॅनल बघू शकता। त्यात मी तुम्हाला या सगळ्या टेंटेटिव्ह डेट सांगितल्या होत्या। तो त्याच्यामध्ये ही जी डेट आहे ओरल प्रॅक्टिकलची ही पण मी सेम तुम्हाला सांगितलेली होती, 1 ते 15 मेच्या दरम्यान ओरल प्रॅक्टिकल। सो दिस इज ऑल्सो ती सेम आलेली आहे। त्याच्यानंतर थेरी एक्झामची मी तुम्हाला सांगितली होती की ह्यावेळी आपलं सेंट्रलचं इलेक्शन आहे, केंद्राचं इलेक्शन आहे, त्यामुळे जनरली जे एक्झाम होता त्या एक्झाम 15 ते 20 दिवस पुढे जातील। सो जनरली एक्झाम दरवर्षी या जूनच्या पहिल्या वीकमध्ये होता, पण 20 मे मी तुम्हाला सांगितलं होतं 15 ते 20 मे पासून एक्झाम सुरू होतील। सो 15 इथे टेंटेटिव्ह तेच आहे 20 मे ते 15 जून। हे 15 जूनचं मी तुम्हाला सांगेल मॅक्सिमम 7 ते 8 जून पर्यंत तुमच्या एक्झाम संपतील। फक्त इथे मला थोडा अजूनही संभ्रम आहे, कारण मी तुम्हाला इन सेमची डेट तुम्हाला सांगितली होती, मी 1 मार्च ते 5 मार्च हा टाइम दिला होता तुम्हाला, बरोबर। आणि इथे दिलंय तुम्हाला 8 दिवस पुढे दिलंय साधारणतः 13 मार्च। माझ्यानुसार तुम्ही घेणार तो एकचं मी 1 दिला होता, पण एकचं मॅक्सिमम 5 मार्च व्हायला पाहिजे, 5 ते 10 मार्च। का मित्रांनो, कारण तुम्ही जर बघितलं इथे 20 मार्चला जर एक्झाम संपते आणि लगेच 2 मेला तुमची प्रॅक्टिकल ओरल येते, तर तुम्हाला फक्त हार्डली 40 दिवस भेटतात एंड सेमसाठी। जर इन सेममध्ये 2 युनिट आहे, 2 युनिटला तुम्हाला कॉलेज सुरू झालंय समजा 20 जानेवारीपासनं, तो आपण धरलं 2 युनिटला तुम्हाला 2 महिने दिले आणि एंड सेम 4 युनिट आहे, 4 युनिटला फक्त 1 महिना दिलाय। सो हे इम्पॉसिबल आहे। त्यामुळे मला अजूनही वाटतंय की ही डेट साधारणतः 5 ते 10 मार्च असेल। माझं प्रेडिक्शन हे होतं, याच्या नियर अबाउटच असायला पाहिजे। सो ऑब्विसली मी माझं प्रेडिक्शन सांगितलं, पण मला खात्री आहे जर ही डेट आली तर ओके, नो प्रॉब्लेम। मग त्या केसमध्ये तुम्ही एंड सेमचा पण एखादा युनिट अभ्यास करून टाकणं गरजेचं आहे। पण मला अजूनही खात्री आहे की हीच आपली इन सेमची डेट असायला हवी। सो हे मी तुम्हाला अपडेट दिले। अजून काही अपडेट तुम्हाला असले, काही क्वेरीज असल्या नक्की आपल्याला कमेंटमध्ये लिहा। आपला पर्पल ॲट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि आता तुम्हाला वाटतंय की इन सेम, एंड सेम, ओरल प्रॅक्टिकलच्या डेट आल्या, मला हे विषय स्कोर करायचे, तर तुम्ही आपलं पर्पल ॲट ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा इथे तुम्हाला दिसत असेल कुठले व्हिडिओ लेक्चर, बेस्ट ऑफ बेस्ट मराठीमध्ये व्हिडिओ लेक्चर आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। एकदम ऑफोर्डेबल प्राईसमध्ये जे सबस्क्रिप्शन आहे ते घेऊनही तुम्ही तुमचे विषय स्कोर करू शकता। सो कुठेही जाण्याची गरज नाही, पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा। हे कोर्सेस जे दिले हे बघा, तुम्हाला कुठला कोर्स हवा आहे आणि तो सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा। थँक्यू।